मोदींचा भार हलका होणार, अमित शहा उपपंतप्रधान बनणार। राजकारणात कधी काय होईल याचा नेम कोणालाच नसतोय। दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून सध्या एक लय मोठी आणि खळबळजनक बातमी बाहेर येते। आगामी संसदेच्या अधिवेशनापूर्वी मोदी सरकार आणि भाजप संघटनेत एक प्रचंड मोठी खांदेपालट होण्याची चिन्ह आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचा भार हलका करण्यासाठी त्यांचे सर्वात विश्वासू शिलेदार म्हणजेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे। भाजप अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पातळीवर एक स्पेशल टीम तयार झाली आहे। या फेरबदलात दिल्लीतील काही बड्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या काही तडफदार आणि युवा नेत्यांची थेट दिल्लीच्या दरबारात वर्णी लागणार आहे। नेमकं काय शिस्त आहे दिल्लीत, कोणाची खुर्ची धोक्यात आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याचं भाग्य उजळणार आहे, अमित शहा यांना काय मोठी जबाबदारी दिली जाणार आहे, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। मंडळी, मोदी आणि शहा ही भारतीय राजकारणातली जय-वीरूची जोडी मानली जाते। 2014 पासून या जोडीनं देशाच्या राजकारणाचा पट पूर्णपणे बदलून टाकलाय। पण आता काळ बदललाय। 2029च्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींवरील प्रशासकीय आणि राजकीय कामांचा ताण कमी करण्याचा प्लॅन तयार झालाय। पंतप्रधान मोदी हे जागतिक पातळीवर भारताचं नेतृत्व करत असताना देशांतर्गत प्रशासन आणि पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी एक अत्यंत ताकदवर नेत्याची गरज आहे। आणि अमित शहा यांच्यापेक्षा हुशार आणि कडक नेता भाजपमध्ये दुसरा कोण असणार? राजकीय वर्तुळात अशी कुजबूज सुरू आहे की अमित शहा यांच्यावर केवळ गृह खातच नाही तर सरकारमधील इतरही अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांची थेट जबाबदारी दिली जाऊ शकते। त्यांना थेट उपपंतप्रधान पदाची मोठी जबाबदारी देऊन सरकारमधील क्रमांक 2चं स्थान अधिक मजबूत केलं जाऊ शकतं। थोडक्यात सांगायचं तर अमित शहा आता सरकार आणि पक्ष या दोन्ही आघाड्यांवर सुपर बॉसच्या भूमिकेत दिसणार आहेत। आता तुम्ही म्हणाल, हे सगळं अचानक कसं काय सुरू झालं? तर भाजपच्या टीमकडून केंद्रीय पातळीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वात एक हाय लेवल टीम तयार करण्यात आली आहे। या टीमनं गेल्या काही महिन्यात देशातील सर्व राज्यांच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आणि आगामी निवडणुकांचा एक सिक्रेट रिपोर्ट तयार केलाय। आगामी संसदेच्या अधिवेशनापूर्वीच ही नवी टीम ऍक्शन मोडमध्ये येणार आहे। संसदेत विरोधकांना घेरण्यासाठी ही नवीन फळी तयार केली जाते। ज्या मंत्र्यांची कामगिरी सुस्त होती किंवा ज्यांच्या भागात पक्षाला फटका बसलाय त्यांना घरी पाठवून त्या जागी नव्या दमाच्या नेत्यांना संधी देण्याचा हा मास्टर प्लॅन आहे। आता वळूयात सर्वात मोठ्या धक्क्याकडे। सूत्रांच्या माहितीनुसार देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना त्यांच्या पदावरून हटवलं जाऊ शकतं। गेल्या काही काळातील पेपर लीकची प्रकरणं असोत किंवा देशातील शिक्षण धोरणावरून झालेले वाद असोत, शिक्षण मंत्रालयाभोवती वादाचं मोहोळ निर्माण झालं होतं। यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली गेली आहे। तरुणांमध्ये सरकार विरोधात नाराजी पसरू नये म्हणून शिक्षण मंत्रालयात नवीन आणि कडक चेहऱ्याची निवड केली जाऊ शकते। हरदीप सिंग पुरी हे अनुभवी मंत्री आहेत, पण सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात पक्षाला अशा नेत्यांची गरज आहे जे थेट जनतेशी जोडलेले आहेत आणि जे निवडणुका जिंकून आणू शकतात। पुरी यांना पक्षाच्या इतर संघटनात्मक कामात किंवा वेगळ्या भूमिकेत पाठवून त्यांच्या जागी थेट जनतेतून निवडून आलेल्या खासदाराला संधी देण्याचा विचार सुरू आहे। या फेरबदलाचा सर्वात मोठा फायदा आपल्या महाराष्ट्राला होण्याची दाट शक्यता आहे। दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्रातील अनेक युवा नेत्यांना थेट मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते। महाराष्ट्रात आगामी काळात बऱ्याच राजकीय उलथापालथी होणार आहेत। राज्यातील प्रादेशिक पक्षांचे समीकरण आणि मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्नांवरून तापलेलं वातावरण पाहता भाजपला महाराष्ट्रात तरुण, आक्रमक आणि सर्वसमावेशक चेहऱ्यांची गरज आहे। दिल्लीला कळून चुकलंय की जुन्या चेहऱ्यांच्या भरोशावर महाराष्ट्रात आगामी निवडणुका जिंकणं सोपं नाहीये। त्यामुळे अशा युवा नेत्यांना संधी दिली जाईल ज्यांची जनतेत पकड मजबूत आहे, जे विरोधकांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देऊ शकतात आणि ज्यांच्यामुळे पक्षाची तरुणांमधील वोट बँक मजबूत होईल। कोणते चेहरे शर्यतीत असू शकतात? महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून आलेले काही तरुण खासदार किंवा ज्यांनी विधानसभा आणि स्थानिक पातळीवर पक्षासाठी अहोरात्र कष्ट उपसलेत अशा नेत्यांची नावं सध्या दिल्लीच्या शॉर्ट लिस्टमध्ये असल्याची चर्चा आहे। मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही बड्या युवा चेहऱ्यांची वर्णी थेट केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते। यामुळे महाराष्ट्राला दिल्लीच्या सत्तेत मोठं वजन मिळणार हे नक्की। मित्रांनो, राजकारणात क्रोनॉलॉजी आणि टायमिंगला लय महत्त्व असतं। हा फेरबदल संसदेच्या अधिवेशनाच्या आधीच का केला जातोय याच्या मागे 3 मुख्य कारण आहेत। आगामी अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। अशा वेळी नव्या आणि आक्रमक मंत्र्यांची फौज मैदानात उतरवून विरोधकांची हवा काढण्याचा मोदी शहांचा विचार आहे। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जर मंत्रिपद मिळाली तर नवीन मंत्र्यांना आपल्या खात्याचा अभ्यास करायला आणि संसदेत उत्तर द्यायला पूर्वतयारी करता येते। हा फेरबदल म्हणजे केवळ तात्पुरती मलमपट्टी नाहीये, तर 2029च्या महासंग्रामाची खरी नांदी आहे।
परफॉर्मन्स दाखवा नाहीतर खुर्ची खाली करा, हा थेट संदेश यातून दिला जाणार आहे. एकूणच काय तर दिल्लीत सध्या प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. मोदींचा भार हलका करून अमित शहा त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आता या महाफेरबदलात नेमकी कोणाची विकेट पडते आणि कोणाला लॉटरी लागते हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट देशाचे उपपंतप्रधान केलं जाऊ शकतं. राजकीय वर्तुळात तर अशी चर्चा आहे की अमित शहा यांची यासाठी अंतर्गत तयारी आजची नाहीये तर लय वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. अमित शहा यांना भाजपचे आधुनिक चाणक्य उगीच म्हणत नाहीत. 2014 मध्ये भाजपला दिल्लीच्या सत्तेवर बसवण्यापासून ते जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवण्यापर्यंत प्रत्येक मोठ्या निर्णयात शहा यांचा मास्टर माइंड राहिलाय. गृहमंत्री म्हणून त्यांनी आधीच देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर आणि पक्षाच्या संपूर्ण संघटनेवर स्वतःची मजबूत पकड निर्माण केली आहे. अमित शहा केवळ एक गृहमंत्री म्हणून थांबणारे नेते नाहीत. पक्षातील प्रत्येक छोटा मोठा निर्णय, राज्यांमधील निवडणुकांचे तिकीट वाटप आणि सरकारची धोरणं या सगळ्यावर शहा यांचा ताबा असतो. त्यामुळे त्यांना उपपंतप्रधान पद मिळणं हा त्यांच्या आधीपासूनच सुरू असलेल्या रणनीतीचा एक पुढचा टप्पा मानला जातोय. हा केवळ एक बहुमान नाहीये तर त्यांना अधिकृतपणे सरकारमधील नंबर 2चं स्थान देऊन संपूर्ण प्रशासनावर थेट हुकूमत गाजवण्याचा हा मार्ग मोकळा केला जातोय. एकीकडे सांगितलं जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, पण राजकारणात दिसतं तसं नसतं. उपपंतप्रधान पद मिळाल्यास अमित शहा यांच्याकडे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांवर देखरेख ठेवण्याचे अधिकार येतील. म्हणजे सर्वच बड्या मंत्र्यांच्या फाईल्स आधी शहा यांच्या टेबलावरून मंजुरीसाठी जातील. या फेरबदलामुळे मोदी जरी पंतप्रधान असले तरी सरकार चालवण्याची खरी ताकद म्हणजेच रिमोट कंट्रोल पूर्णपणे अमित शहा यांच्या हातात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता वळूयात या संपूर्ण प्रकरणाच्या सर्वात मोठ्या वळणाकडे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो आणि सत्तेची भूक ही सर्वात मोठी असते. आज जरी मोदी आणि शहा त्यांच्यात घट्ट मैत्री दिसत असली तरी भविष्यातली समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. अमित शहा यांनी एकदा का उपपंतप्रधान म्हणून सरकारवर प्रशासनावर आपली हुकूमत सिद्ध केली तर भविष्यात ते अत्यंत सावधपणे आपली नवी चाल खेळू शकतात. पक्षातील बहुतांश खासदार आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते हे आधीच अमित शहा यांच्या शब्दाबाहेर नाहीयेत. अशा परिस्थितीत आगामी काळात स्वतःची ताकद एवढी वाढवायची की थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच हळूहळू मुख्य प्रवाहातून बाजूला सारता येईल असा हा गेम प्लॅन असू शकतो. पक्ष संघटना आधीच खिशात आहे आणि आता उपपंतप्रधान पदाच्या निमित्तानं सरकारची सर्व सूत्र हातात आल्यावर अमित शहा संपूर्ण भाजप पक्षाला आपल्या मुठीत घेऊ शकतात आणि एकदा का पक्षावर आणि सरकारवर एका हाती सत्ता आली तर थेट नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून स्वतः देशाच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान होऊ शकतात. हा दिल्लीच्या राजकारणातील आजवरचा सर्वात मोठा तख्तपालट ठरू शकतो, यात तीळ मात्र शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? अमित शहा खरोखरच भविष्यात मोदींना बाजूला सारून देशाचे पंतप्रधान बनू शकतात का? तुमचं जे काही मत असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.